सर आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनाने पन्हाळगडाचे काय महत्व आहेत? खरं म्हणजे पुरातत्वशास्त्रामध्ये किल्ला ही संकल्पना मांडण्याचा जो पिरियड होता, तो अगदी प्राचीन आहे तसा. पण किल्ला आणि किल्ल्याचं पुरातत्वशास्त्र मांडत असताना गडावरती असलेल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या उपलब्ध गोष्टी आहेत, ज्या आपल्याला व्हिज्युअलाइज होऊ शकतात. म्हणजे ज्याच्यामध्ये टेम्पल आर्किटेक्चर असेल, त्याच्यामध्ये असलेल्या मूर्त्या असतील, त्या मूर्त्यांची सर्वसाधारण शैली करण्याची शैली असेल, मंदिर कसं बांधलं ते असेल, त्याचं लोकेशन असेल, गडाचे दरवाजे, गडाचं फोर्टिफिकेशन वॉल, गडाचे बुरुज, बुरुजांवरती असलेल्या इतर जे आता जर आपण युद्धशैलीमध्ये गेलं तर तलवारींचे प्रकार, भाल्यांचे प्रकार, तोफांचे प्रकार, त्यांचे मारा करण्याच्या रेंजेस किंवा जर गडाचा तर तसाच अभ्यास करायचा झाला तर गडावरती उपलब्ध असलेलं नानकशास्त्र, त्या गडावरती असलेल्या टांगसाळी, गडाचा अजून अभ्यास करायचा म्हटलं तर गडाच्या संबंधित असलेले ताम्रपट, गडावरती असलेले शिलालेख, त्याचबरोबर गडावरचं जिओलॉजिकल अँगलनी काम करायचं असेल तर गडाचं वॉटर मॅनेजमेंट असेल, गडाचं जिओलॉजी असेल, जिओमॉर्फॉलॉजी असेल, स्टॅटोग्राफी असेल किंवा गडाचे वेदरिकल कंडिशन म्हणजे थोडक्यात जर आपण भौगोलिक आणि ह्याचा जर अभ्यास करायचं म्हटलं, तर त्या परिसरामध्ये असलेले ॲटमॉस्फेरिक चेंजेस असतील, त्या परिसरामध्ये झालेले एक्सकॅव्हेशन्स असतील, गडाच्या आसपासच्या गावामध्ये असलेल्या गावठाणांच्या अ, अ, त्या जे जे म्हणजे गावठाण जिथं वसलेलं आहे, त्या वसलेल्या गावठाणांचे लोकेशन्स असतील, तिथे मिळणारी पॉटरी असेल, त्या परिसरामध्ये असलेले स्टोन स्कल्पचर्स असतील, अशा अनेक बाबी आहेत, की ज्या पुरातत्वशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केव्ज असतील. केव्जमधले काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टी असतील. तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकत्रितपणे आपण अभ्यास करतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं गडाचं पुरातत्वशास्त्रीय विश्लेषण आपण करू शकतो. आता बऱ्याच अंशी मी डेक्कनमधले जे काही संशोधनं वाचली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा संशोधकांनी जे किल्ल्यांवरती काम केलेलं आहे, ते कसं केलेलं आहे, ग्रुप फोर्ट्स काम केलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारण पुणे जिल्ह्यातील किल्ले, सातारा जिल्ह्यातील किल्ले, सांगली जिल्ह्यातील किल्ले, कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले आणि अनेक किल्ल्यांचा संच त्यांनी एकत्रित घेतला असल्यामुळं जे काही बारकावे किल्ला म्हणून बघावे लागतात, ते बारकावे थोड्याफार प्रमाणात त्याचं हे आहे, थोडं कमतरता तिथं मला अशी वाचनात लक्षात आली, की बाबा अगदी ठोकळ-ठोकळ गोष्टी त्याच्यामध्ये आपल्यास बघायला मिळतात. कारण की तो एक सिमिलर कल्चर म्हणून तो एक पार्ट आपण म्हणजे पुरातत्वशास्त्रामध्ये बघितला जातो. पण माझे एक ज्येष्ठ सहकारी आणि माझे मित्र आहेत नंदकुमार मते आणि मी ह्याचं खरं म्हणजे काही हे देईन ते डॉक्टर आमचे शिंदे सर ह्यांना देईन. कारण की त्यांनी ते हडप्पन सिव्हिलायझेशनमध्ये ते काम करत असताना त्यांचं नाव जगात एक अतिशय अ, महत्त्वाचे पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून जगभर शिंदे सरांचं नाव आहे. तर शिंदे सरांनी हे सगळं करत असताना महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवरती काम करणाऱ्या मुलांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना बळ देण्याचं काम केलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे मित्र डॉक्टर नंदकिशोर मते, जे खडकवासला गावचे आहेत आणि ज्यांनी सिंहगड किल्ल्यांवरती त्यांचं एम-एचं पहिलं डिझर्टेशन केलं, की ऐतिहासिक त्याचा परिचय आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एम-ए नंतर त्यांची पी-एच-डी जी केली तीही सिंहगडावरतीच केली आणि सिंहगडावरचे पुरातत्वीय अवशेष असा विषय घेऊन त्यांनी केली. पण त्यांनी एक टिपिकल एका किल्ल्यावरतीच काम केलं. तशाच पद्धतीनं मी माझं एम-फिलचा जो थिसिस आहे, तो पन्हाळा किल्ल्याला कॉन्सन्ट्रेट करून माझं काम केलं. तर कसं असतं, की एका किल्ल्याला अनेक रूपं, अनेक अँगल्स, अनेक पुरातत्व दृष्टिकोनातून तपासण्याच्या गरजा असतात. म्हणजे आम्ही जे केलेलं काम आहे, मते साहेब असतील, मी असेल किंवा आमचे अजून एक मित्र डॉक्टर अरविंद आसबे म्हणून आहेत, त्यांनी राजगडावरती काम केलं आणि असे अनेक असतील, की जे मला अपरिचित आहेत, की मी काही लोकांच्याकडनं जंजिरा किल्ल्याचं सिंगल स्टडी झालेला आहे. किंवा अनेक जलदुर्गांचा सिंगल स्टडी झालेला आहे. तर सिंगल स्टडी ज्यावेळी एखाद्या किल्ल्याचा होतो, त्यावेळी त्या किल्ल्याचे बारकावे आपल्याला नोंदवता येतात. आणि ह्याच्यातून पन्हाळा किल्ल्याच्या बाबतीत पुरातत्वाचं महत्त्व एवढं आहे, की पन्हाळा किल्ल्याला सगळे अँगल आहेत. म्हणजे स्थापत्यशास्त्राचा अँगल आहे, जिओलॉजीचा अँगल आहे, ज्याच्याकडं तुम्हाला व्हर्टिकल कॉलमनर बेसाल्टसारखे वेगळा फीचर तिथं बघायला मिळतो. फोर्ट मॅनेजमेंटचा अँगल पन्हाळ्याला आहे. वेपनरीचा अँगल आहे. वेपन्स पन्हाळ्यावरचे जे होते, त्याच्यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा वगैरे जे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पिरियडमध्ये गडावरती आणल्या गेल्या. त्याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो.
पन्हाळ्याचं न्यूमिस्मॅटिक नाणकशास्त्र हा एक वेगळाच अभ्यास आहे, की ज्याच्यामुळे किल्ले पन्हाळा नावाचं नाणं हे चलनात होतं. ताराराणींनी ते प्रचलित करून घेतलेलं होतं, ज्याला कोल्हापूर किल्ले पन्हाळा. तर किल्ले पन्हाळा नावाचं एक नाणं प्रचलित होतं, जे ताराराणींच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जे आलं. त्याच्यावरती फरुख सियार हा जो औरंगजेबाचा मुलगा होता, त्याच्या टांगसाळीमध्ये ते पाडलेलं नाणं आहे. शहा आलम, महमूद शहा म्हणजे महमूद शहा आणि फरुख सियार ह्या दोघांच्या टांगसाळीमध्ये जे काही नाणं पाडलं ते किल्ले परनाला आणि किल्ले पन्हाळा असे दोन्ही नाणी आहेत, ज्याला वेगळी मिंट आहे, म्हणजे ती मोठी प्लॅन आहे तो. आणि त्याच्यानंतर शहा आलम, महमूद शहा आणि शहा आलम याच्या पिरियडमध्ये सुद्धा पन्हाळा रुपया हा आला. त्यानंतर ताराराणींच्या नंतर संभाजी महाराज, जे मगाशी मी उल्लेख आपल्याकडे केला होता, करवीर छत्रपती संभाजी महाराज जे पन्हाळ्यावर ज्यांचं मंदिर आहे, त्यांच्या 50व्या वाढदिवसा दिवशी पन्हाळ्यावरती असलेल्या कोठ्या, ज्याच्यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती आहे. तर ती गंगा आणि यमुना ही सरस्वती परनाल पर्वत ग्रहणाख्यानामध्ये नमूद असल्यामुळे सरस्वती कुटीचा उल्लेख त्या परनाल पर्वतात नाही. ह्याचा अर्थ असा होतो की 1673 मध्ये गडावरती गंगा आणि यमुना अशा दोनच कोठ्या होत्या. मग सरस्वती कुटी कुणी बांधली? तर सरस्वती कुटी ही सर्वसाधारण करवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि मराठा पिरियडमध्ये ती सरस्वती कोठी बांधली गेली असण्याचा अंदाज इथं व्यक्त केला जातो. आणि त्याच कोटीच्या खाली नाणी छापण्याची टांगसाळ होती, म्हणजे ज्याला ट्रेझरी आपण म्हणू शकतो, किंवा ज्याला आपण नाणी किंवा चलन छापण्याची जे काही टांगसाळ असते ते म्हणू शकतो. तिथं 1,00,000 चांदीची नाणी, पन्हाळा रुपया, ज्याला आजही ते उपलब्ध आहे मार्केटमध्ये, चांदीचा पन्हाळा रुपया, तो तिथं छापलेला. म्हणजे एखाद्या गडाला गडाचं नाव देऊन नाणकशास्त्र किंवा चलन छापण्याची ही एक वेगळी अशी कॉन्सेप्ट. बऱ्याच ठिकाणी आता कोल्हापूरचे नाणकशास्त्र वेगळं आहे, कागलला आहे, इकडं सांगलीचे नाणकशास्त्र वेगळं, म्हणजे तसं होतं. पण त्या प्रांतवाईज पन्हाळ्याचं एक नाणकशास्त्र वेगळं होतं आणि ते अतिशय महत्त्वाचं होतं. असं पुरातत्वामध्ये ह्या ज्या काही गोष्टी असतात, ह्या गोष्टीचा तपास करून जे संशोधन पुढे येतं ते वास्तविक संशोधन असतं आणि त्या संशोधनाला कुठेही तोड किंवा त्याला कुणीही कुठल्याही पद्धतीचं हे करता येत नाही, बरोबर. अडवणूक त्याची होत नाही. आता गडावरील जे संशोधन कार्य होतात ते कोणत्या स्थापत्य शैलीचा प्रभाव जास्त पाहायला मिळतो? गडावरतीच्या संशोधनाचा जर आपण बारकाव्यानं अभ्यास केला तर स्थापत्य शैलीमध्ये मुघल स्थापत्य, म्हणजे ज्याला आदिल मुघल नाही म्हणता येणार, आदिलशाहीची इस्लामिक स्थापत्य शैली जी आहे, आणि विशेष करून इराण इराककडचे जे स्थापत्य शैलीचे बरेचसे प्रभाव आपल्याला पन्हाळ्यावरती पाहायला मिळतात. त्याची एक 2 उत्तम उदाहरणं मी आपल्यासमोर सादर करतो. सगळ्यात पहिल्यांदा इब्राहिम आदिलशाह सेकंड जो झाला, ज्याचा कालखंड 1580 ते 1624 पर्यंत तो होता. तर त्या इब्राहिम आदिलशाह सेकंडनी गडावरचा वाघ दरवाजाचं उर्वरित बांधकाम, गडावरती सज्जाकोटी, नायकिनीचा सज्जा आणि गडावरची धर्मकोटी अशी काही महत्त्वाची बांधकामं जी पूर्व बाजूला आहेत, 4 दरवाजाचं काही पार्ट असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, ह्या त्याच्या पिरियडमध्ये झाल्या. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं आदिलशाहीबद्दल 1-2 गोष्टी आधी सांगतो. आदिलशाहीमध्ये 8 राजे होऊन गेले. सर्वसाधारण बहमनी सल्तनत ही 1347ला आली. पण 1511 पर्यंत बहमनी सल्तनत चालू होती. त्याच्यातला सगळ्यात शेवटचा जो बहमनीचा एक शेवटून दुसरा राजा होता, महमूद शाह बहमनी. त्या महमूद शाहची इन्स्क्रिप्शन पन्हाळ्याच्या सदोबा ह्याच्या सोमेश्वर तलावावर आहे. त्याच्याबद्दल आपण पुढं शिलालेखांच्या ह्याच्यामध्ये आपण चर्चा करूच. तर त्याच्या पण आधी बहामनीची ज्यावेळी उतरती कळा लागलेली होती, त्याच्यामध्ये महमूद गावांचा ज्यावेळी खून करण्यात आला, त्यांचा जो तो मुख्य पंतप्रधान होता, त्याच्यानंतर बहामनीची सल्तनतीची शक्ल पडली आणि तिथं 5 राजवटी तयार झाल्या. म्हणजे विजापूरची आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इरादशाही आणि बिरादशाही. तर ह्यातल्या शेवटच्या 2 शाह्या परत मर्ज झाल्या, पण मोठ्या राहिल्या त्या विजापूरची आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही. विजापूरच्या आदिलशाहीचा जो फाउंडर आहे तो युसूफ आदिल शाह, म्हणजे युसूफ आदिल खान, शहा नाही, युसूफ आदिल खान. ह्यानं 1480 सालीच पहिल्यांदा बगावत करून ह्या बहमनी सल्तनतमधनं तो बाहेर पडला आणि तो विजापूर आणि त्याच्या टेरिटरीमध्ये काम करत होता. आता त्याचा पिरियड सर्वसाधारण 1480 पासून
1508-9 पर्यंतचा त्याचा पिरियड आहे. 1508-9ला तो गेलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा मुलगा इस्माईल आदिल खान हा महमूद शहाचा सरदार म्हणून किंवा प्राईम मिनिस्टर म्हणून, पण तो वेगळाच होता. पण महमूद शहानं काय ॲडजस्टमेंट केली होती, ज्यांनी कोणी वेगळे राज्य केलेत त्यांचं राज्य तसंच. माझ्या राज्यातली सुद्धा काही प्रमुख केंद्रांवर तुम्ही लक्ष ठेवायचं. म्हणून हा इस्माईल आदिल खान हा पन्हाळ्यावरती 1-2 ठिकाणी त्याचं रेकॉर्ड बघायला मिळतं. आणि तो सर्वसाधारण 1524-25 पर्यंत 25-26 पर्यंत तो गादीवर होता. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या किंवा 5-6 महिन्याच्या कालखंडासाठी मल्लू आदिल शाह तो आला आणि त्याच्यानंतर इब्राहिम आदिल शाह 1527-28 दरम्यान गादीवर आलेला आहे. पण इथंपर्यंत हे जे पहिले 3 होते, युसुफ, इस्माईल आणि मल्लू, ह्यांनी कधीही शाह आडनाव लावलं नाही. बघा, कारण की जोपर्यंत बहामनी सल्तनतीचा पूर्ण नाश झालेला नाहीये, बरोबर, तोपर्यंत त्यांनी स्वतःला शाह म्हणलेलं नाही. पण 1527 ते 1557 ह्या पिरियडमध्ये जो इब्राहिम आदिल शाह पहिला जो गादीवर आला, त्यानं मात्र इब्राहिम आदिल शाह, त्याच्यानंतर त्याचा मुलगा अली आदिल शाह, ज्याचा पिरियड 1557 पासून 1580 पर्यंत आहे. 1580 ते 1624 पर्यंत इब्राहिम आदिल शाह दुसरा आणि नंतर त्याचा पोरगा मोहम्मद आदिल शाह आहे. मोहम्मद आदिल शाहचा पोरगा अली आदिल शाह दुसरा आहे, जो शिवाजी महाराजांच्या पिरियडमध्ये होता. अली आदिल शाहचा दुसऱ्याचा पोरगा सिकंदर आदिल शाह. असे हे 8 राजे होऊन गेले. पण त्यातल्या त्यात पन्हाळा किल्ल्यावरती महत्वाचा पिरियड जो आहे तो 1527 ते 1624. इथं 1527 ज्यावेळी हा इब्राहिम आदिल शाह पहिला गडावरती आलेला आहे, त्यानं खिज्र ए महल म्हणजे जो आता सदोबाचा जो दर्गा आहे, तिथं त्या सदोबाच्या दर्ग्याच्या तिथं असणारं जे तळ आहे, तिथले दगड काढून तो दर्गा आणि 4 दरवाज्याची रचना, जी ज्याला रणमंडळ टाईपचं बांधकाम म्हणतो, ती 4 दरवाज्याचं रचना आणि 3 दरवाज्याचा एक्सटेन्शन वर्क म्हणजे काय, की तुम्हाला जर 3 दरवाज्यात तुम्ही बघितलं तर मध्ये कसं किलिंग चेंबर आहे चौकोनी, त्याच्या मागचा जो दरवाजा आहे तो ऑर्नामेंटल डिझाईनचा दरवाजा आहे आणि त्याच्यानंतर जे पुढचं आहे ते नंतर बांधून तो किलिंग चेंबर आणि त्याच्या बाजूने जाऊन तो खाली गेलेला दरवाजा ज्याच्यावर इन्स्क्रिप्शन आहे. ही इब्राहिम आदिलशाह फर्स्टच्या कालखंडामध्ये झालेली बांधकाम आहे. म्हणजे सदोबाचं दर्गा, सदोबा तलाव आणि 3 दरवाज्याचं एक्सटेन्शनचं वर्क, 4 दरवाज्याचं सुरुवात, ही इब्राहिम आदिलशाह. आता अली आदिलशाह आलाय परत. आता अली आदिलशाह त्याचाच मुलगा आहे. अली आदिलशाहच्या पिरियडमध्ये नागझरीचं काम अली आदिलशाहच्या पिरियडमध्ये झालेलं आहे. अली आदिलशाहच्याच पिरियडमध्ये मग उर्वरित वरचे जे दर्गे आहेत, दर्ग्यामध्ये 12 इमाम दर्गा हा अली आदिलशाहच्या पिरियडमध्ये. वाघ दरवाजाची बांधकामाची सुरुवात अली आदिलशाहच्या पिरियडमध्ये. इथं परत कॉन्ट्रोवर्सी आहे की हा अली आदिलशाह हा थोडासा ह्याच्यामध्ये सुफी आणि शिया आणि सुफी असे 2 पंथ येतात. परत मुस्लिममध्ये तो वेगळा अभ्यासाचा भाग आहे. तो थोडासा धर्माच्या बाबतीत तो अगदी सोबर होता, ज्याला रायटिजियस सुलतान आपण म्हणू शकतो, की तो पांढरे कपडे कायम घालायचा, तो कोणावरही अन्याय करू देत नव्हता. त्यानं हिंसाचार म्हणजे बकरी, कोंबडी, कुत्री हे कापणं वगैरे हे अशा हिंसाचारावर बंदी घातलेली होती. तो थोडा ॲडव्हान्स विचाराचा होता. झाले काय की त्याची बहीण एका राजाला दिलेली होती आणि अशी इस्लाममध्ये एक पद्धत आहे की बहिणीचा ज्यावेळी पती जातो त्यावेळी त्याची प्रॉपर्टी ही एकतरी इस्लामच्या मशिदी बांधण्यासाठी वापरावी किंवा धर्मप्रसारासाठी वापरावी. म्हणजे बहिणीच्या नवऱ्याची प्रॉपर्टी जी बहिणीला मिळणार ती अशा कामाला वापरावी, असं एक इस्लाममध्ये पडलं. ह्यानी काय केलं, ह्यानी तसं न करता तो सगळी प्रॉपर्टी राजकोषात जमा करून घेतलेली. राजकोषात जमा करून घेतलेल्याचा राग त्या बहिणीच्या 2 खोजे जे होते, त्याचे जे सेवक होते, त्यांनी मनात धरला आणि त्याचा 1580 मध्ये खून केला. त्यावेळी तो 30 वर्षाचा होता. त्याची बायको ही निजामशाहीमधली चांद बीबी ही अहमदनगर सुलतानाची मुलगी, जी अली आदिलशाहची पत्नी होती आणि इब्राहिम आदिलशाह दुसऱ्याची आई म्हणून होती. तर ती अतिशय महत्वाची राही. मग तिने तिच्या दीराचा पोरगा इब्राहिम आदिलशाह सेकंडला 9व्या वर्षी दत्तक घेतला. तर त्यात इब्राहिम आदिलशाह सेकंडने पुढे काय केलंय, जो 3 दरवाजा वाघ दरवाजाचं अर्धवट काम राहिलेलं ते त्यानं तिथं पूर्ण केले. त्याच्याच नंतर त्यानं सज्जाकोटी बांधल्या, त्यानं तिथं नायकनीचा सज्जा बांधलाय, उर्वरित 4 दरवाजा पूर्ण करून घेतलाय.
हे सगळं काम परत इब्राहिम आदिलशाह सेकंडच्या पिरियड. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या मी जे काही 11-12 मॉन्युमेंटचं माहिती सांगितली, ह्याला 100 वर्षाचा कालखंड आहे. आणि 3 राजे 30, 35, 40 वर्षाच्या पिरियडमध्ये ज्यांच्या राजवटी आहेत, असे 3 राजांनी स्वतःचं धन दौलत त्याच्यामध्ये घातलेली. त्याच्यामुळे जे मुख्य आत्ता जे चित्र आपल्याला दिसतंय ते त्यांचं आहे. त्याच्यानंतर 1627 ते 30 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे मराठा कालखंडाचा आपण थोडक्यात विचार केला तर 1660ला शिवाजी महाराज गडावर आले. तिथपासून ते अगदी इकडं आपण उत्तर कालखंडापर्यंत जर म्हटलो की म्हणजे 1844ला ब्रिटिशांनी पन्हाळा कॅप्चर केला, तिथपर्यंत म्हटलं तर गडावरती परत ताराराणींचा राजवाडा आहे, संभाजी महाराजांचं मंदिर आहे, गडावरती विठ्ठलाचं मंदिर आहे, गडावरती असलेले अजून सोमेश्वराचं मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, गडावरती असलेल्या बऱ्याचशा बावड्या असतील, गडावरचे फोर्टिफिकेशनचं रिस्ट्रक्चरेशन असेल, रिव्हिजन असेल, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. अगदी जिजाबाई साहेबांच्या कालखंडातलं एक महत्वाची गोष्ट म्हणजे जखूबाई तेलिनीची एक कथा सांगितली जाते, जिचा सनद मगू गुळवणी सरांच्याकडे उपलब्ध त्या काळात होती. की असं ती एक कथा अशी होती की गडाचा जो बालेकिल्ला आहे त्याचं फोर्टिफिकेशन वॉल बांधायचं काम चालू होतं आणि ते बांधकाम करत असताना ते बांधकाम काही म्हणजे उभा राहत नव्हतं, कायम पडायचं. कोणीतरी त्यांच्या सल्लागारांपैकी एका सल्लागाराने त्यांना सल्ला दिला की इथं एका जिवंत स्त्रीचा, गरोदर स्त्रीचा बळी दिला तर म्हणे की ते म्हणजे ते तिथली देवता प्रसन्न होईल आणि ते बांधकाम परत होईल. मग अशा पद्धतीनं दौंडी पिटवण्यात आली किंवा असं कोण आहे का, तर त्यावेळी काय झालं की एक वृद्ध वयस्कर तेली होता ज्याचा मुलगा काही गोष्टीनं वारला होता, पण त्याची सून गरोदर होती. आता पती वारला, सासरा वृद्ध झालाय, तू कधीतरी म्हणून माझा कोण करणार हे सगळं, म्हणून तिनं स्वतःहून ती पुढे आली आणि ती सांगितली की मी बळी जातो. आणि मग तिनं त्या तुम्ही जर गंगा म्हणून कोठ्यांच्या जवळ गेला तर तिथं उजव्या बाजूला खाली एक अशी खोली केली, त्याच्यात तिला बसवली गेली आणि तिला ती मूल होत नाही तोपर्यंत तिला वरून अन्नधान्य जेवण खाण्यात सोडलं गेलं. ज्यावेळी तिला मुलगा झाला त्यावेळी तिनं इच्छा सांगितली की मला एकदा माझ्या मुलाचं तोंड बघू दे. नंतर ते मग तिनं तिच्या मुलाचं तोंड बघितलं आणि वरून ते परत पॅक केलं गेलं. आणि तिचं आता एक तिथं सतीशिळा म्हणजे स्मरण सतीशिळा नाही, ते ॲक्च्युली तिथे एक विरगळ आहे, पण ती जखूबाई तेलिनीची कथा तिथं प्रचलित आहे. पण हे लोकांना कसं असतं की ह्या काही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसल्यामुळे मग ते परत मगाशी सांगितलं म्हणून कहा राजा भोज कहा गंगू तेली, मग ते राजा भोजाचं आणि ते तेली गंगू तेलीचं ते रिलेशन लावलं जातं. पण ते तसं नाहीये. ती अगदी 1760 नंतर संभाजी महाराजांच्या मृत्यू पश्चातच्या नंतर हे जिजाबाई साहेबांच्या कालखंडात घडलेली घटना, सर्वसाधारण तिची सनद उपलब्ध आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. मग ह्यामध्ये कसं आहे, मराठा स्थापत्य शैली आणि इस्लामिक स्थापत्य शैली आणि ह्याच्यामध्ये असलेली पर्शियन आर्किटेक्चरलचे जे काही डिझाईन आर्किटेक्चरमधले बेस्ट आहेत. तर त्यातली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो की ह्या रिप्लिकाज आहेत. रिप्लिका म्हणजे कसं आहे की जर तुम्ही नायकिनीच्या सज्जाचं स्ट्रक्चर बघितलं पूर्ण, तर ते विजापूरमध्ये अशीच एक बिल्डिंग आहे जिला 7 मंजली म्हटलेलं आहे. म्हणजे जे ठिकाण राजधानीच्या ठिकाणी आहे ते तशीच बिल्डिंग उपराजधानीच्या ठिकाणी करावी, कारण की ती विजापूरच्या आदिलशाहीची उपराजधानी होती. म्हणून 7 मंजलीची रिप्लिका ही आमची नायकिनीचा सज्जा आहे. तिकडं मेहतर महल आहे त्याचीच रिप्लिका आमची इकडे सज्जाकोटी आहे. म्हणजे जसं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरेंनी विधान आपल्या लोकसभेचं जे भवन होतं जे आपलं दिल्लीतलं, त्याची रिप्लिका इथं शेतकरी भवन म्हणून वारणा कारखान्याचं ऑफिस केलं होतं. तुम्ही जर कधी वारणेत गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल ते अगदी आपल्या संसद भवनासारखं ते बिल्डिंग आहे. ह्या रिप्लिका बांधण्याचा जो प्रघात होता तो तसा प्रघात आहे. आणि ह्याच्यावर इस्लाममध्ये पर्शियन आर्किटेक्चरचा प्रभाव कसा आहे, तर त्याचं एक उदाहरण सांगतो की इब्राहिम आदिलशाह सेकंड जो आहे त्यानं गुलशन-ए इब्राहिमी नावाचं पुस्तक लिहिलं आणि गुलशन-ए इब्राहिमीच्या पुस्तकामध्ये बरेचसे उल्लेख येतात. आणि त्याच्यानंतर त्यानं नवरसनामा नावाचं एक पुस्तक लिहिलं. तर हे नवरसनामामध्ये त्यानं सुरुवात करताना अशी केली, इब्राहिम का गोत्र, पिता गुरु गणपती, माता पवित्र सरस्वती. तो असं म्हणतोय की माझं गोत्र माझे वडील गणपती आणि माझी आई सरस्वतीशी बिलॉंग करते. आणि ह्याच संबंधित एक स्टडी परत मार्केटमध्ये आला. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मकराना नावाचं जे पब्लिकेशन आहे त्याच्यामध्ये किलन होटन नावाची एक अमेरिकेची अभ्यासक आहे.
त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीवरती तिची PhD केलेली आहे. तर ती किलन वॉर्टन नावाची जी अभ्यासिक करणारी अमेरिकेची जी स्टुडंट होती, तिनं एन्थ्रोन्ड सरस्वती नावाचं एक आर्टिकल ब्रिलमध्ये पब्लिश, म्हणजे बिल पब्लिकेशन आहे आणि मकराना नावाचं ते मॅगझिन आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं, तिथे केलं. आणि ज्यावेळी माझा अभ्यास ह्या पिरियडमध्ये चालू होता त्याचवेळी तिनं मला एक ईमेलद्वारे आमचं चर्चा झाली. तर तिनं सांगितलं की सचिन, आय फाउंड सरस्वती बट देअर इज अ गणेशा विच वॉज ॲडॉर्न विथ पर्शियन आर्किटेक्चर. आता मी तुम्हाला त्याची ती वैशिष्ट्य सांगतो की ह्या इब्राहिम आदिलशहानं स्वतःची मुलगी अकबराचा मुलगा दिनियाल म्हणून जो होता त्याला दिली होती, आणि अकबराचे जे नवरत्न होती त्या नवरत्नातलं एक रत्न जो होता फरुख बेग नावाचा जो चित्रकार होता, त्याला 5-6 महिन्यासाठी त्यानं विजापूरला आणला होता. आणि ह्या फरुख बेगकडनं त्यानं सोन्याच्या शाहीमध्ये, म्हणजे शाहीमध्ये सोनं मिक्स केलं होतं आणि त्यानं सरस्वतीचं चित्र काढलेलं आहे. आज ते चित्र जयपूरच्या सिटी पॅलेस म्युझियममध्ये प्रिझर्व्ड आहे. ब्रिगेडियर भवानी सिंग यांच्या पर्सनल कलेक्शनमध्ये ते चित्र आहे. सोन्याची शाई असल्यामुळे ते एकदम प्रोटेक्टिव्ह आर्टिफॅक्ट आहे. तर त्या चित्रामध्ये त्यांनी ते सगळ्या ह्या वर्स पण लिहिलेले आहे. इब्राहिम का गोत्र, पिता गुरु गणपती, माता पवित्र सरस्वती. आणि तिथं त्या सरस्वतीला त्यांनी इस्लाम, म्हणजे जे पर्शियन स्त्रिया जसा परिवेश करतात, म्हणजे झब्बा, अंगामध्ये पांढरा शुभ्र झब्बा, डोक्यामध्ये बिंदिया असं, आणि 4 हाताची महिला, तसं इस्लाम हा म्हणजे ते मूर्तीशास्त्र नाही आहे. त्यांचं हिडन गॉड ते प्रे करतात, म्हणजे अल्लाची प्रे करतात. त्यांच्याकडे मूर्तीशास्त्र नाही आहे. पण 4 हाताच्या स्त्रीचं पूजनासाठी वापर करण्यात आल्यानंतर ज्यावेळी त्या चित्राचा आपण बारकाव्यानं अभ्यास करतो त्यावेळी एक असं लक्षात येतं की खालच्या 2 हातामध्ये, डाव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ, उजव्या पुस्तक हातामध्ये ग्रंथ धरलाय, आणि वरचे 2 हात आहेत त्यातलं एक हातामध्ये कमळाचं फूल डाव्या, आणि उजव्या हाताचा तंबोराचा तो विणा वाजवतेली ती स्त्री, आणि समोर मोर, म्हणजे जे सरस्वतीचं आज आपल्या वाहन आहे, आणि तिला परत तिच्यावरती सोन्याचं छत्र धरलेल्या 2 एक सेविका आहेत, आणि एक त्या सरस्वतीला वारं घालणारी अशी सेविका, असं ते चित्र आहे. आणि खिडकीमध्ये तो स्वतः इब्राहिम आदिलच्या हत्तीवरती बसलाय आणि त्या मंदिराकडे देवीचे येतोय, असं ते सगळं चित्र आहे. आणि त्याच्या खाली त्या फरुख बेगनं स्वतःच्या नावाची सही केलेली आहे. असं हे चित्र तिनं इलॅबरेट केलेलं होतं तिच्या त्या पेपरमध्ये. पण तिला राहून हे असं वाटत होतं की तिथं त्याचाच ऑल्टरनेट, म्हणजे जे सरस्वतीला जो आई म्हणतोय तर गणेशाला तो वडील म्हणतोय, तर त्या गणेशाचं कुठेतरी एक फ्रेम असण्याची शक्यता आहे. आणि त्यावरती मला अतिशय महत्त्वाची गोष्ट माझ्या म्हणजे अभ्यासाच्या दरम्यान घडली की वाघ दरवाजाच्या बांधकामामध्ये अली आदिलशहा निम्म्या दरवाजा असतानाच त्याचा खून झाल्यामुळं तो वाघ दरवाजा परत ह्या इब्राहिम आदिलशहानं गादीवर आला हा 1580ला, ते 1583 पर्यंत 3 वर्ष पुन्हा त्यानं त्याचं उर्वरित काम केलेलं आहे अली आदिलशाच्या मृत्यूनंतर. आणि ह्याच्यामध्ये त्यानं गडाच्या जो तो दरवाजा आहे त्याचा जो ललाट बिंब आहे, ललाट बिंब म्हणजे 2 उभे पिलर असतात आणि एक आडवा हॉरिझॉन्टल जो कॉलम असतो त्याला आपण ललाट बिंब म्हणतो, म्हणजे वरती असतं, ज्याला आपण गणेश पट्टी वगैरे देवळात गेलात की तुमच्या लक्षात तशी ती पट्टी आहे. आणि त्याच्यामध्ये तो एनग्रेव्ह केलेला आहे, म्हणजे डिपिक्ट केलेला गणपती आहे. आणि त्या गणपतीच्या वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या डोक्यावरती कोनिकल कॅप आहे, म्हणजे जे इस्लाम सुफी धर्मामध्ये आहे त्यांचे धर्मगुरू सुफी जे कॅप घालतात तशी ती कॅप, त्याला मंदिल असा शब्द मराठीमध्ये आहे की इस्लामिक मंदिल असं तो म्हणतात. एका हातामध्ये चंद्रकोर कुऱ्हाड आहे, एका हातामध्ये पाश आहे, आणि एका हातामध्ये राजदंड आहे. सगळ्यात महत्वाचं, राजदंडधारी, हातात राजदंड घेऊन बसलेला गणपती असा आहे. परत सर्प पाश एक आहे आणि कमरबंद आहे. अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती असलेला तो गणपती तिथं आहे. आणि मग त्या पिरियडचा आणि त्या वाघ दरवाज्यावरती मिळालेल्या इन्स्क्रिप्शनचा आणि त्या सगळ्या राजवटीचा अभ्यास केला की परत इब्राहिम आदिलशहाने ज्यानं ही सरस्वती बनवून घेतली त्यानंच तो दरवाजाचं जीर्णोद्धार केला आणि त्यानं त्या दरवाज्यावरती तो गणपती तिथं सेट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये परत सांस्कृतिक आणि राजकीय धोरणं असतात. कारण की त्यावेळी बघा हे सगळे जे इस्लाम मधले जे राजे आहेत हे परप्रांतातून आपल्याकडे आलेले आहेत, आणि इथले स्थानिक लोक आहेत ते सगळे हिंदू किंवा मराठा जनसमुदाय, म्हणजे आपण बहुजन सर्व इथले मूल निवासी आहोत. तर आपल्या देवी देवतांबरोबर
स्वतःच्या धार्मिक मर्जर करणे आणि आम्ही आणि तुम्ही एकच आहोत हे दाखवण्याचं जे काही राजकीय प्रघात असतो, त्याच्यामागची ती अशी कारणं असतात, की तो फॉलोअर होता, तो हिंदू धर्माचा फॉलोअर होता. त्यानं प्रोत्साहन मराठी म्हणजे जे आज इस्लाममध्ये बरेचसे शब्द मराठीमध्ये मध्ये वापरलं जातं. म्हणजे ज्याच्यामध्ये उर्दू, हिंदी, पर्शियन आणि मराठी या चारही भाषांचं मिक्सचर ज्याच्यात आहे त्याला प्रोत्साहन मराठी म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये आजही तुम्ही जर मुस्लिम लोकांच्याबरोबर कन्व्हर्सेशन करताना तुमच्या लक्षात येत असेल, की बरेचसे मराठी शब्द पण त्यात आहेत, बरेचसे असे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं ते पुरातत्वशास्त्रातलं एक फार मोठं वैशिष्ट्य तिथं आहे. कारण की पन्हाळ्यावरती बरेचसे पर्शियन आर्किटेक्चरचा पण टच आहे पन्हाळ्यात. आता गडाचे नकाशे असतील, हं. बांधकाम तंत्र असेल, ह्याबद्दल थोडीशी माहिती द्या. गडाच्या नकाशांबद्दल अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा तुम्ही आता विचारलात. गडाच्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांचे नकाशे तसे म्हणजे शिवकाळातील नकाशे उपलब्ध नाहीये. पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सांगतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की 1701 मध्ये औरंगजेब बादशाह स्वतः पन्हाळ्यावरती युद्धामध्ये सहभागी झाला होता आणि गडाचे जे त्र्यंबकजी म्हणून जे किल्लेदार होते त्यांनी गड सोडला. पण तत्पूर्वी ज्यावेळेला औरंगजेब बादशाह माहुली संगम म्हणजे साताऱ्याजवळची जी माहुली आहे तिथं त्याचा तळ होता आणि त्यानं त्याच्या जवळ असलेलं ओस्मान कारवाल नावाचा हा राजपूत कारवाल एक जमात आहे राजपूत म्हणजे राजस्थानमधली. त्याचा तो गुप्तहेर होता त्याला त्याने पन्हाळ्यावरती पाठवले. आणि त्याला सांगितलं, की "तू पन्हाळ्याची रेखी कर आणि पन्हाळ्याचा मला नकाशा करून आणून दाखव." कारण की औरंगजेब हा फार धोरणी होता. तो कुठल्याही किल्ल्यावर आक्रमण करायच्या आधी त्याचा नकाशा बनवून घेत होता. तर ह्या ओस्मान कारवालनी गडाचा एक नकाशा बनवलेला आहे. आणि त्या नकाशाचा तो नकाशा सुद्धा आज राजस्थानच्या एका पर्सनल कलेक्शनमध्ये ह्याच जयपूर सिटी पॅलेस म्युझियममध्ये तो उपलब्ध आहे. पण तो काही थोड्याशा न्यायालयीन बाबीमुळे तो प्रदर्शनासाठी ठेवलेला नाही. तो आहे आत प्रिझर्व्ह. तो सर्वसाधारण 1995 मध्ये एका मॅगझिनमध्ये छापून आलेला होता. तर ते मॅगझिनचं ते चित्र मला उपलब्ध झालं. आणि मला पन्हाळ्याच्या बाबतीतला सर्वात पहिला आणि जुना नकाशा उपलब्ध झाला, ज्याला गडाचं फोर्टिफिकेशन आणि त्याला पडलेला वेढा, त्याच्यामध्ये औरंगजेब बादशाहनं 1701 साली गडाचं काढून घेतलेला तो नकाशा आपण प्रकाशित केला. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण ब्रिटिश लोकांचं कोल्हापूरमध्ये येण्याचं कारण असं होतं, की भाऊसिंगजी महाराज कोल्हापूरचे जे हे होते, तर ते भाऊसिंगजी महाराजांचं आणि कागलकर घराण्यांचा जरासा थोडासा वाद होता. आणि भाऊसिंगजी महाराजांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी कागलकर गाडगेंनी काय केलेलं होतं, त्यावेळचे जे एक प्रकरण असं घडलं होतं, की महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक दाक्षिणात्य स्वामी आला होता आणि त्यानं स्वतःबरोबर एक हत्तीचं पिल्लू आणलं होतं आणि ते पिल्लू महाराजांना आवडलं आणि महाराजांनी त्यांना सांगितलं, की हे पिल्लू आमच्या राज्यात म्हणजे आमच्याकडे राहू दे, आम्ही ह्याची जतन वगैरे करतो आणि आम्हाला तो हत्ती म्हणजे आमच्या ह्याच्यात म्हणजे दैनंदिन राज्य व्यवहारात त्याला वापरता येईल किंवा मिरवणुकीसाठी होईल. तर तो स्वामी नाही म्हटला. नाही म्हटल्यानंतर महाराजांनी ते पिल्लू त्याच्याकडनं काढून घेऊन त्याला घालवला. त्यानं ती तक्रार कागलकर घाडगेंच्याकडे केली. कागलकर घाडगेंनी परत बेळगावला असलेला जो ब्रिटिश पॉलिटिकल तो तिथला हे होता निस्बेट म्हणून होता. त्याला बोलवलं. तो 8 ते 10 हजाराची फौज घेऊन कागलमध्ये आला आणि त्यानं परत कोल्हापूरवर आक्रमण केलं. तर ह्या सगळ्या भानगडीमध्ये जेम्स वेल्स नावाचा एक कर्नल जो होता ब्रिटिश, तो त्या निस्बेट बरोबर आला होता. ही घटना सर्वसाधारण 1827च्या दरम्यानची घटना आहे. नोव्हेंबर महिन्यातली. आता हा कर्नल जो आला होता, हा लय हुशार होता आणि हा स्वतः चित्रकार होता. ह्यानं काय सांगितलं, की तुमचं हे सगळं चालू दे, इथलं युद्ध, तुमची लढाई, सेटलमेंट, तुमचे करार-बिरार. मी पन्हाळ्यावर आणि तो त्या पिरियडमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या पिरियडमध्ये 1.5 महिन्यासाठी तो पन्हाळ्यावरच्या परिसरात राहिला. आणि त्यानं द मिलिटरी रेमिनिसायन्स, द 40 इयर्स जर्नी इन वेस्ट इंडिज म्हणजे वेस्ट म्हणजे आपल्याला तो वेस्टर्न पार्ट आहे. वेस्ट इंडिज म्हणजे ते वेस्ट इंडिज नाहीये अमेरिकेचं. हे भारताला तो वेस्ट इंडिज असं तो म्हणतोय. ह्या भागामध्ये 40 वर्ष त्यानं जो प्रवास केला, त्याची त्याने चित्र काढली. त्याच्यात त्यानं एक चॅप्टर लिहिला. त्याच्यामध्ये कोल्हापूर शहराचा मूळ नकाशा आहे. पन्हाळा किल्ल्याचा मूळ नकाशा आहे. त्याच्यानंतर आपला जो 4 दरवाजा जो आत्ता पाडलाय त्याचा बर्ड आय व्ह्यू आहे. परत तुमचा पावनगडाचा एक हनुमंत दरवाजा आहे त्याचा एक व्ह्यू आहे आणि पन्हाळ्याचे जे कडे ताशीव कडे होते त्याचा एक व्ह्यू. अशी 5 चित्र त्यानं वुडन एनग्रेव्हिंगमध्ये त्यानं ती पहिली काढली
आणि ती चित्र एका बांबूच्या, त्यावेळी कसं होतं, ती बांबू जो आतून रिकामा असतो त्याच्यामध्ये ती घालून, हेर्डिंगे नावाचे आपले त्यावेळी हे होते, व्हाईसरॉय होते मुंबई प्रेसिडेन्सीचे व भारताचे. तर मुंबई प्रेसिडेन्सीच्या व्हाईसरॉयला त्याने ती पाठवली आणि त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं की स्ट्रॉंग पॉइंट्स अँड वीक पॉइंट्स ऑफ पन्हाळा फोर्ट ह्याची समरी लिहून त्याने त्याला दिली होती. आणि त्याच्याच आधारे परत 1 डिसेंबर 1844ला ब्रिटिशांनी पन्हाळ्यावरती हल्ला केला, मोठं युद्ध झालं. ते पुढे आपण कोल्हापूरच्या इतिहासामध्ये सांगतोच मी. पण हे सगळं करत असताना ह्यानं काढलेली जी चित्र आहेत ती महत्वाची चित्र आहेत. त्याच्यानंतर काय झालं, 1 डिसेंबर 1844ला परत तुमचं इंग्रजांच्याकडे किल्ला गेलाय. किल्ला गेल्यानंतर कोल्हापूर प्रेसिडेन्सीला पॉलिटिकल सुप्रिटेंडेंट आला. पूर्वी होता, पण तो रियूज म्हणून होता, पण तो इनॅक्टिव्ह होता. मग नंतर डी.सी. ग्राहम नावाचा एक तरुण हा पॉलिटिकल सुप्रिटेंडेंट झाला. पण त्या पॉलिटिकल सुप्रिटेंडेंटने एक अट त्यांना करारामध्ये घातली की मी कोल्हापूरमध्ये राहणार नाही. मी माझी राहण्याची व्यवस्था इतर ठिकाणी करावी, म्हणून त्यांनी पन्हाळ्यावरती तिची राहण्याची व्यवस्था केली. आणि आता असलेल्या सज्जाकोटीच्या कडेला जी गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आहे ते ग्राहम बंगला आजही म्हणतात त्याला. त्या ग्राहम बंगल्यामध्ये तो राहत होता. आणि तो राहत असताना त्याच्याकडं जे.डब्ल्यू. वॅटसन नावाचा एक असिस्टंट पॉलिटिकल सुप्रिटेंडेंट होता आणि त्याच्याच सैन्यामध्ये डी.बी. हेराल्ड नावाचा एक सैनिक होता. त्याने व्ह्यूज अराउंड 9 व्ह्यूज अराउंड द कोल्हापूर अशा नावाची एक चित्रांची सिरीज केली. त्याच्यामध्ये त्यानं 9 चित्र काढली. त्याच्यामध्ये त्यानं 4 दरवाजाचं समोरून कसं चित्र होतं ते, पन्हाळ्याचा एक नकाशा, पावनगडाकडे जाणारी वाट, पन्हाळ्याकडे येणारी नेबापुरातली वाट, अशी ही 4 चित्र, कोल्हापूरचा पॅगोडा, कोल्हापूरचं जे आत्ता जे आपल्या पंचगंगा नदीचा घाट आहे ते, आणि कोल्हापूरचा राजवाड्याचा चौक, आणि अशी 9 चित्रांची सिरीज केली. त्या डी.बी. हेराल्डचं चित्र सुद्धा आपण अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमधून मी पहिल्यांदा भारतीय अभ्यासकांना इंट्रोड्यूस करून दिलं. तेही आपल्याला या माध्यमातून दाखवता येईल. असा हा डी.बी. हेराल्डनं 1854ला ही चित्र काढली. तिथं पन्हाळा परत समजला आणि परत उत्तर कालखंडामध्ये मग पन्हाळ्याच्या अनेक उपलब्ध आहेत. तर ह्याच्यामध्ये 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आपल्याला रेकॉर्ड करता येतील. एक औरंगजेबाचा नकाशा, दुसरा जेम्स वेल्सचा नकाशा. 1 डिसेंबर 1844ला युद्ध चालू असताना जेम्स पुकल नावाचा एक चित्रकार होता. त्यानं त्या युद्धाचं चित्र काढले, की म्हणजे ब्रिटिश लोक कसे फायर करतायत त्याचं चित्र काढले. तीही अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये आता पर्सनल कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे. ते म्हणजे तो जेम्स पुकल. आणि 1854 मध्ये जी सिरीज लंडनमध्ये प्रकाशित झाली, 9 व्ह्यूज अराउंड द कोल्हापूर, ही डी.बी. हेराल्डची, ही चित्र पन्हाळ्याच्या अभ्यासक्रमात, पुरातत्व अभ्यासक्रमात अतिशय ठोस पुरावा आणि प्रायमरी एव्हिडन्स म्हणून आपण वापरतोय. आता येणाऱ्या कालखंडामध्ये पन्हाळा वर्ल्ड हेरिटेजमध्ये जातोय. तिथं सुद्धा पन्हाळ्यावरती असणारी सेटलमेंट, पन्हाळ्याचं अर्बनायझेशन, पन्हाळ्यावरती असलेले लिव्हिंग हॅबिटाट, ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोगासाठी ह्या चित्रांचा फार मोठा उपयोग झाला. कारण की पन्हाळ्यावरती आजही 1,500-2 हजार लोकांची लोकवस्ती आहे. ती कधीपासून आहे. मग एवढ्या मोठ्या किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेजमध्ये नेताना त्या लोकांचं पुढं काय, तर तो लिव्हिंग हॅबिटाट 1827च्या आधीपासून तिथं आहे. ह्याचा ओरिजिनल प्रूफ त्या चित्रांच्या माध्यमातून मिळाला. कारण की तिथं कौलारू घडवून म्हणजे मड टाईल्सची घरं असलेला पुरावा त्यातून आपल्याला मिळाला. आता इथं जुन्या काळी इथे वापरले जाणारे काही वस्तू आहेत, जसं दगडी शिलालेख, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? दगडी शिलालेख, पन्हाळा किल्ल्यावरती एकूण टोटल 27 शिलालेख आज मितीस रेकॉर्ड करता येतात. अशी शिलालेख आहेत 26-27. त्याच्यामध्ये बरेचसे शिलालेख हे पर्शियन आहेत, काही अरेबिक आहेत, काही उर्दू आहेत आणि काही मराठी आहेत. त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शिलालेखांमध्ये जी कॅलिग्राफी वापरली जाते त्याच्यामध्ये नक्ष ही एक कॅलिग्राफी प्रामुख्याने वापरली जाते, ज्याच्यामध्ये दैवी ज्या काही गोष्टी लिहिल्या जातात. म्हणजे जसं की कुराणी शरीफ, म्हणजे जे पवित्र कुराण आहे त्याच्या ज्या पंक्ती लिहिल्या जातात त्याला आयात म्हणतात. जर काय अशा आयात वगैरे लिहायच्या असतील किंवा कुराणाचं रिरायटिंग करायचं असेल तर ते नक्षमध्ये करावं, नक्ष ह्या फॉन्टमध्ये करावं, असं एक तो इस्लाममध्ये प्रघात आहे. तर तो नक्षमध्ये कॅलिग्राफी केलेले काही इन्स्क्रिप्शन्स आहेत. आता टुल्त नावाचं एक दुसरी कॅलिग्राफी आहे. म्हणजे हे सगळे फॉन्ट आहेत बरं का. जसं आज आपण कितीतरी फॉन्ट वापरतो आपल्या टायपिंगमध्ये, तसा हा तो एक कॅलिग्राफीचा फॉन्ट आहे. तर हा टुल्त हा जो फॉन्ट आहे हा सुद्धा फॉन्ट विशिष्ट प्रकारचे घरावरती, बिल्डिंगवरती जर एखादी इन्स्क्रिप्शन लावायचे असेल तर त्याला तो टुल्त फॉन्ट वापरावा, अशी एक प्रकार आहे. आता ह्या टुल्त आणि नक्षच्या बरोबरच एक नास्तालिक नावाचा फॉन्ट एक इंट्रोड्यूस झाला.
जो पहिल्यांदा पर्शियामध्ये म्हणजे इराण इराकच्या भूमीमध्ये पहिल्यांदा तो इंट्रोड्यूस झाला. पण भारतामध्ये उपलब्ध असलेल्या इन्स्क्रिप्शनमध्ये आत्तापर्यंतच्या बरं का, ॲज ऑन डेट असलेल्या इन्स्क्रिप्शनमध्ये नास्तालिक स्क्रिप्टची पहिली इन्स्क्रिप्शन बहामनी सल्तनतीचा शेवटून दुसरा तिसरा राजा असेल महमूदशाह बहमनी यानं सोमाळे तळ्याच्या गेटवर लावली होती. आज ती इन्स्क्रिप्शन तुमच्या कोल्हापूरच्या आपल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थानावरती तिथं ती प्रिझर्व केलेली आहे. तर जगामध्ये ज्या इस्लामिक कॅलिग्राफीची एवढे जगभर पसरली, त्यामध्ये भारतामध्ये आजच्या उपलब्ध इन्स्क्रिप्शनमध्ये नास्तालिक स्क्रिप्टची अर्लिएस्ट, पहिली म्हणू शकत नाही, पण अर्लिएस्ट त्याच्यापेक्षा जुन्या डेटिंगची अजून इन्स्क्रिप्शन मिळालेली नाही. 1511 साली सोमेश्वर तळ्याच्या गेटवरती ही इन्स्क्रिप्शन लावली होती. ती आजही कोल्हापूरमध्ये प्रिझर्व्ड आहे. ही सुद्धा पन्हाळ्याच्या इन्स्क्रिप्शन मधली अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पन्हाळ्याच्या इन्स्क्रिप्शन मध्ये काही इन्स्क्रिप्शन ह्या नादे अलीच्या आहेत. नादे अली म्हणजे काय आहे की सुफी संतांमध्ये शिया आणि सुफींचा जो वाद आहे मोहम्मद पैगंबरांच्या नंतर, ते त्यांचे फॉलोअर एक आहेत आणि म्हणजे त्यांचे विचाराचे वारसदार आणि त्यांचे रक्ताचे वारसदार. त्यानंतर रक्ताचे वारसदार त्यांची मुलगी फतिमा, त्यांचं जावई अली आणि त्याच्यानंतर हसन हुसेन असे ते 11 इमाम झाले. तर त्या अलीला प्रत्येक वेळेला ज्यावेळी एखादं पवित्र काम करायचं त्यावेळी त्याला आठवलं जातं, म्हणजे अलीला आव्हान केलं जातं, या अली या अली अली. त्याला नाद ए अली, अलीचा नाद म्हणजे देवाचा पुकार, अशा पद्धतीच्या काही नादे अलीच्या इन्स्क्रिप्शन सुद्धा पन्हाळ्यावरती. ते एक वैशिष्ट्यपूर्ण बऱ्याचशा आहेत. जिथं काही पवित्र गोष्ट करायची तिथं ते नादे अली लावलं जातं, त्याच्या इन्स्क्रिप्शन्स आहेत. पन्हाळ्यावरती असलेल्या इन्स्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा इन्स्क्रिप्शनमध्ये सगळ्यात अतिशय महत्वाची एक गोष्ट मी सांगतो. मराठा कालखंडामध्ये करवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी जिजाबाई साहेबांनी संभाजी महाराजांच्या मंदिराच्या डाव्या बाजूच्या पिलरवरती एक मोठी इन्स्क्रिप्शन काढलेली आहे. सर्वसाधारण 557 शब्द, 26 ते 27 ओळीची ती इन्स्क्रिप्शन आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा सर्व उल्लेख आणि स्वतःच्या नवऱ्यानं केलेली कर्तबगाराची भूमिका, अशी जिजाबाई साहेबांच्या कालखंडातली सर्वात मोठी मराठी इन्स्क्रिप्शन ही परत पन्हाळ्यावरती आहे. तेही पन्हाळ्याच्या इन्स्क्रिप्शनचा एक अतिशय महत्वाचा भाग. आणखी एक अतिशय अभ्यासपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की पन्हाळ्याच्या इन्स्क्रिप्शनमध्ये 2 अशा गोष्टी मला बघायला मिळाल्या की पन्हाळ्याला जी 3 दरवाजाची इन्स्क्रिप्शन आहे, मी मगाशी सांगितलं की इब्राहिम आदिलच्या पहिल्यानं 3 दरवाजाचं एक्सटेन्शनचं काम केलं. दाऊद आका आणि मकसूद आका नावाचे 2 जे कॅलिग्राफर होते किंवा जे बांधकाम विशारद होते, त्यांची नावं त्याच्यामध्ये. पण त्या इन्स्क्रिप्शनचं वैशिष्ट्य आहे की त्याला बॉर्डर आहेत. जसं आज आपण एखादं पेज बॉर्डरिंग करतो आणि त्याच्यात नक्षी घालतो, तशी ह्यांनी त्या इन्स्क्रिप्शनला बॉर्डरिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक परत इन्स्क्रिप्शनचे वर्ड्स आहेत. तर ते काय आहेत याबद्दल या भारतातले एक ज्येष्ठ अभ्यासक आहेत जे लखनौचे आहेत, त्यांनी ह्याच्यावरती एक रिसर्च पेपर दिलेला आहे. त्या लखनौच्या रिसर्च पेपरमध्ये असं येते की ती ओमर खय्याम नावाचा जो नशापूर नावाचं इराणमध्ये एक गाव आहे, तिथं ओमर खय्याम नावाचा एक कवी होऊन गेला. त्याच्या रुबैया ह्या जगभर प्रसिद्ध आहेत. आजही भारतामध्ये प्रमुख ठिकाणी ओमर खय्यामच्या रुबैया वाचल्या जातात. तर ह्या काय आहेत? तर ह्या रुबैया समतावाद, एक ईश्वरवाद आणि जे प्रॅक्टिकल रिअलिस्टिक प्रॉपर अप्रोच आहे अशा आहेत. तर त्यानं सांगितले जग हे नश्वर आहे. फिलॉसॉफिकल राईम्स आहेत त्या थोडक्यात. जग हे नश्वर आहे, जगामध्ये स्थावर कोण आहे तर मनुष्य आहे, मनुष्य देह आहे आणि मनुष्य देहामध्ये माणसानं सगळं काही करायला पाहिजे. आनंद घेतला पाहिजे, जे आवडेल ते खाल्लं पाहिजे, जे मिळेल ते घेतलं पाहिजे आणि त्याच्यात त्यानं दुःख मानलं नाही पाहिजे. अशा पद्धतीच्या फिलॉसॉफिकल राईम्स असलेल्या कविता ओमर खय्यामच्या रुबैया ह्या सर्वसाधारण 1553-54 दरम्यान, म्हणजे 45 ते 50च्या दरम्यान तो गेटचं एक्सटेन्शन झाले, त्याच्या बॉर्डरमध्ये कोरलेले. हे इब्राहिम आदिलच्या फौजच्या कालखंडातला का. आणि त्याच कालखंडातले एक वैशिष्ट्यपूर्ण दुसरी इन्स्क्रिप्शन बद्दल बोलतो की सदोबाचा जो दर्गा आहे, त्या सदोबाच्या दर्ग्याच्या आतमध्ये 3 मझर आहेत. मझर म्हणजे काय? थडगं. त्यांचं मृत्यूपश्चात जी मझर केली जाते, त्या मझरीवरती इन्स्क्रिप्शन आहे. ती इन्स्क्रिप्शन
मगाशी मी सांगितलं की DC ग्राहमच्या हाताखाली जो पॉलिटिकल सुप्रिटेंडेंट होता J.W. वॅटसन, तो भारतात नोकरीला यायच्या आधी त्याने इराणमध्ये नोकरी केली होती. त्यामुळे त्याला पर्शियन वाचता येत होती, काढता येत होती, लिहिता येत होती. आणि त्यानं भारतात आल्यानं परत तो राजकोटला गेला. राजकोटमध्ये त्याचा मृत्यू झाला. आजही राजकोटमध्ये वॅटसन म्युझियम नावाचं म्युझियम आहे आणि त्याची ग्रेव म्हणजे हा वॅटसन भारतातच त्याचा मृत्यू झालाय. त्याची ग्रेव सुद्धा भारतातच आहे, राजकोटमध्ये. तर ह्यानी त्या पन्हाळ्याच्या इन्स्क्रिप्शन त्यावेळी वाचून ठेवलेल्या होत्या. आणि DC ग्राहम यांनी द स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑफ कोल्हापूर नावाचं एक पुस्तक लिहिलं, त्यात ते लिहिलं आणि त्या इन्स्क्रिप्शनमध्ये आणि त्याच्यानंतर कॅम्बेलनी 1886 ला कोल्हापूर गॅझेट काढलं. त्या कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये त्यांनी 24 इन्स्क्रिप्शन रिपोर्ट केले, ज्या ह्याच्या होत्या इस्लामिक. ते 24 इन्स्क्रिप्शन मध्ये एक इन्स्क्रिप्शन अशी आहे की बुलबुल स्वतःच्या हृदयाचं रक्त पिते त्याच्यासाठी गुलाबाचं एक फूल मिळवण्यासाठी. हे फूल मिळवण्यासाठी मी 100 वर्षांची प्रतीक्षा केली. तर ही कविता कुठल्या राजवटीशी, कुठल्या जाती धर्माशी किंवा कुठल्या ह्याच्याशी असं काही रिलेट करत नाहीये. मग काय आहे ही कविता आणि ही का लिहिलं इथं, ह्याचं कारण बघण्याचं ज्यावेळी मला हे जे वाचलं होतं मी, पण हे माझ्या स्मरणात होतं. पण मीनवाईल ज्यावेळी मी ब्रिटिश लायब्ररीमधलं जे डॉक्युमेंट सर्च करत होतो इंटरनेटवरती, त्यावेळी मला हार्मेन बकनेल नावाचं एक मनुष्यांचा डॉक्टर, जे ह्युमन डॉक्टर होता, त्याचे हाफिज सिराजीच्या पोएम्स ऑफ हाफिज नावाचं एक पुस्तक मला वाचायला मिळालं. आणि त्या पुस्तकामध्ये 171 नंबरची जी पोर्स आहे, ज्याला पोर्स म्हणजे कविता आहे, ती कविता वाचली तर त्याचं ते कंपोजिशन आहे ते नाईटिंगेल अँड रोज नावाचं कंपोजिशन. आता हे हाफिज कोण, तर शिराज नावाच्या गावामध्ये जसा नशापूरमध्ये ओमर खयाम होता, तसा सिराज नावाच्या गावामध्ये 14व्या शतकामध्ये हा हाफिज होऊन गेला, मोहम्मद हाफिज. आणि हा हाफिज हा सुद्धा अशाच फिलॉसॉफिकल किंवा अशा कविता, पण ह्याच्या कविता होत्या ह्या प्रेमाशी संबंधित अशा कविता होत्या. आणि त्याचं कंपोजिशनचं नाव होतं नाईटिंगेल अँड रोज, बुलबुल आणि गुलाब. ह्याच्यामधली ही कविता आहे की बुलबुल स्वतःच्या हृदयाचं रक्त पिते कशासाठी, गुलाबाचं एक फूल मिळवण्यासाठी. हे फूल मिळवण्यासाठी मी 100 वर्षांची प्रतीक्षा केली. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा येतो की बुलबुल सारखा एक नाजूक पक्षी स्वतःच्या हृदयाचं रक्त पितो म्हणजे काय, आपण बघा सहज म्हणतो मी रक्ताचे घोट घेतलेत आणि ही उभा केले, किंवा रक्ताचे घोट घेऊन आम्ही हे केले ते केलं, म्हणजे प्रॅक्टिकली आपण रक्त पितो काय, हृदयाच नाही. म्हणजे काय की अतिश्रम करणे किंवा अतिशय कष्टातून एखादी गोष्ट उभा करणं, किंवा डोळ्यात रक्त येईपर्यंत मी तुझी वाट बघितली, म्हणजे प्रॅक्टिकल काय असतं ते सांगण्याचा भावार्थ असतो, तो बोलण्याची एक पद्धत असते. तसं बुलबुल स्वतःच्या हृदयाचं रक्त पिते म्हणजे तिनं कष्टानं एक गुलाबाचं फुल मिळवण्यासाठी कष्ट केलं, आणि हे परमेश्वरात ते सुद्धा तू माझ्यापासून काढून घेतलंस. म्हणजे ही कविता परत ह्या सदोबांच्या आयुष्याशी रिलेट करत होती. तर ह्याच्या मागं तुम्ही गुलशन इब्राहिमी नावाचं अब्दुल कासिम फेरिस्तानं लिहिलेलं पुस्तक, आज BG कुंटे सरांनी ते मराठीत अनुवादित केलेलं आहे. ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ही सगळी कविता आहे की त्यावेळेचा महमूद शाह बेहमनी जो होता, महमूद शाह दुसरा, तो गाण्याचा फार शौकीन होता. आणि त्याच्या दरबारामध्ये जो प्रधान होता, मुख्य प्रधानमंत्री, तो होता मीर फैज अंजू. ह्या मीर फैज अंजूला त्याने सांगितलं की मला आता कविता ऐकायची इच्छा झाली, तुम्हाला कविता म्हणून. आणि ह्याने ती कविता, हाफिज सिराजीच्या 2 कविता म्हटलं, त्याला विचारलं तू कसं काय म्हणतोस, तर म्हटलं हे माझ्या नाही आहेत, तिकडे हाफिज नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्या कविता. मग ते म्हणे की हे 2000 नाणी घेऊन त्याला घेऊन ये जा. तो मीर फैज अंजू तिकडे गेलाय सिराजला, त्याला परत बोलवलं, इन्व्हाइट केले, तर तो परत ओमर्स बंदरापर्यंत आला आणि जहाजात बसला आणि त्याचं बोट भरकटल्यानंतर तो काही भारतात आला नाही, पण त्याने काही कपलेट्स लिहून दिल्या त्या मीर फैज अंजूला. 2000 सोन्याची नाणी घेतलेली आहेत आणि मग ती घेऊन तो इथं भारतात आला. आणि त्यातली ही कविता जी सदोबांच्या चाइल्डलेस मॅरिड लाईफशी कनेक्ट करत होती. आणि सदोबा हे एक ईश्वरवादाच्या ह्याच्यासाठी शहाबुद्दीन खतालवली नावाचे ते सुफी संत होते. त्यांची बायकोचं नाव मासाबी, त्यांच्या मुलग्याचं नाव मासूम साहेब. आणि तो मुलगा वयाच्या 9व्या-10व्या वर्षी वारला. मग एखाद्या संताच्याच बाबतीत स्वतःचं मुलंच राहत नाही, तर ती कविता परत त्यांच्या आयुष्याशी निगडीत होती. म्हणून त्यांच्या मृत्यू पश्चात 149 वर्षानंतर इब्राहिम आदिलशाह पहिल्यानं जो तो खिजरे महल म्हणजे जो सदोबाचा दर्गा बांधला, त्याच्यामध्ये त्यांच्या ग्रेववरती ही कविता लिहिलेली आहे. ह्याच्यावरती माझा रिसर्च पेपर आहे. केरळ युनिव्हर्सिटीचे हेरिटेज नावाचं जे मॅगझिन आहे
त्याच्यामध्ये माझा हा अख्खा रिसर्च पेपर ह्याच्यावरती उपलब्ध आहे. अशा पद्धतीचं पन्हाळ्याच्या इन्स्क्रिप्शनचं एक वैशिष्ट्य वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक ह्यानं सांगू शकतो. आता गडाच्या पुनर्रचनेबाबत काय सांगाल? काय करता येईल? गडाची पुनर्रचनेबाबत आपल्याकडे जे काही उपलब्ध पुरावे आहेत, ते गडाच्या पुनर्रचनेबद्दल आपण त्याचे जे ओरिजिनल स्केचेस आहेत, उदाहरणार्थ आपण 4 दरवाजाचं समोरचं चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे, जे डी.बी. हेराल्डनी काढलेलं आहे. गडाच्या त्या 4 दरवाजाचा बर्ड आय व्ह्यू जो जेम्स वेल्सनी काढलेला आपल्याकडे उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाची ही ओरिजिनल चित्र आपल्याकडं माझ्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. मी बरेचसे पैसे खर्च करून ते विकत आणलेले आहेत. आणि ह्याच्यातून जर पुरातत्वशास्त्रामध्ये आज नायकिनीचा सज्जाचं चित्र ह्या जेम्स वेल्सच्या चित्रामध्ये नायकिनीचा सज्जा पूर्ण व्यवस्थित दिसतोय. तर हे सगळं रिकन्स्ट्रक्शन आज आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. खरं म्हणजे पुरातत्वशास्त्र एखाद्या गोष्टीचं रिकन्स्ट्रक्शनला कधीही परमिशन देत नाही. त्यांचं मत असं असतं की जे ॲज ऑन डेट ज्या परिस्थितीमध्ये ते आहे तसं कन्झर्व्ह करा आणि ते आहे तसं दाखवा, कारण की रिकन्स्ट्रक्शन करत असताना बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ शकतात. पण त्या कधी की ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या इमॅजिनेशनमध्ये नसताना ती बांधली, जर तुमच्या समोर उपलब्ध जर गडाचे सगळे स्ट्रक्चर असतील, त्याचे मूळ चित्र असतील, तर ती रिकन्स्ट्रक्ट करणं तितकंच गरजेचं. त्यामुळे नायकिनीचा सज्जा परत रिकन्स्ट्रक्ट होऊ शकतो. 4 दरवाजाचा मुख्य दरवाजा जो होता, कारण की आता काय झालं, 4 दरवाजाला मूळ 4 दरवाजे होते, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर पहिला, दुसरा दरवाजा आता रिकन्स्ट्रक्ट, कारण मधून एक वाट आहे आता डोंगरावरती येण्यासाठी. ते जर सगळं बांधलं तर गडावरती येण्याची वाटच पूर्ण बंद होऊ शकते. त्यामुळं पहिला, दुसरा, तिसऱ्या दरवाजाचे आर्च असे हे परत रिकन्स्ट्रक्ट होऊ शकतं. लोकांना कोणताही त्रास न करता ते परत पुरातत्वशास्त्र रिकन्स्ट्रक्ट करू शकतं.